हॅलो डिअर स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सायन्स ट्युटोरियल विथ वाघ सर. सो स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण फ्री फॉल हा कन्सेप्ट पाहिला. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला फ्री फॉलवर आधारित काही एक्झाम्पल्स आहेत, सॉल्ड एक्झाम्पल्स, ते आपण पाहणार आहोत. सो लेक्चर नंबर 12, सॉल्ड एक्झाम्पल्स. लेट अस स्टार्ट. बघा, फर्स्ट एक्झाम्पल काय आहे. ॲन आयर्न बॉल ऑफ मास 3 kg is released from a height of 125 meter and falls freely to the ground. Assuming that the value of g is 10 meter per second square, calculate number 1, the time taken by the fall to reach the ground, velocity of the ball on reaching the ground, and third, the height of the ball at half the time it takes to reach the ground. बघा, आपल्याला काय केलेलं आहे की आयर्न बॉलचं मास दिलेलं आहे 3 kg. सो पहिल्यांदा आपण गिवन डाटा घेऊ. बघा, आयर्न बॉलचं मास किती दिलं आपल्याला, m = 3 kg. सो किती हाईटवरून तो 3 kg आयर्न बॉल आपण रिलीज करतोय, 125 मीटर. सो यस, हाईट इज इक्वल टू काय, 125 मीटर. सो आपण फ्री फॉलमध्ये पाहिले विद्यार्थी मित्रांनो की ज्या वेळेला एखादा ऑब्जेक्ट डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असतो, रिलीज केला जातो वरून खाली, त्यावेळेला तो सुरुवातीला काय असतो, रेस्ट पोझिशनला. सो इनिशियल वेलोसिटी आपण काय घेत असतो त्याची 0. सो इनिशियल वेलोसिटी असेल 0. आणि मग आपल्याला कन्सिडर करायला सांगितले जीची व्हॅल्यू किती, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. फर्स्ट आपल्याला काय विचारलं आहे की त्या बॉलला ग्राउंडपर्यंत येण्यासाठी किती वेळ लागेल, किती टाईम घेईल तो. सो टाईम काढायचं आहे आपल्याला. सेकंड काय काढायचं आहे आपल्याला, व्हेलोसिटी ऑफ द बॉल रिचिंग द ग्राउंड. सो सुरुवातीची वेलोसिटी जर 0 असेल तर फायनल वेलोसिटी आपल्याला त्या बॉलची 125 मीटर हाईटवरून 3 किलोचा आयर्न बॉल ज्यावेळेला रिलीज केला जातो, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी ग्रॅव्हिटी असते, त्यावेळेला त्याची फायनल वेलोसिटी किती आहे आपल्याला काढायची आहे. ओके. सो ग्रॅव्हिटी बघा आपण +10 घेतलेली आहे, बिकॉज वेलोसिटीचं डायरेक्शन कुठं आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. 125 मीटरवरून तो काय रिलीज केला जातो, आणि ग्रॅव्हिटीसुद्धा काय असते, खालच्या साईडनंच. सो ग्रॅव्हिटी आणि वेलोसिटीचं डायरेक्शन जर सेम असेल तर जीची व्हॅल्यू काय घ्यायची, प्लस घ्यायची, आणि जर अपोजिट असती तर आपण काय घेतलं असतं, मायनस. ओके. सो थर्ड काय काढायचे आपल्याला, बॉलची हाईट काढायची आहे ग्राउंडवर पोहोचत असताना हाफ द टाईम. म्हणजे 125 मीटरवरून 3 किलोचा हा जो आयर्न बॉल आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये येत असताना टोटल टाईम किती लागतो आहे, त्याच्या हाफ टाईममध्ये तो किती हाईटवर असेल, हाईट ऑफ द बॉल, हे आपल्याला काढायचं आहे. ओके. सो फर्स्ट बघा, आपल्याला आता आपल्याकडे काय काय आहे, यस आहे, यू आहे, जी आहे. सो टी काढायची आपल्याला. तर बघा, हा जो आहे न्यूटनचा काय आहे, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आहे. सो न्यूटनच्या सेकंड इक्वेशन ऑफ मोशननुसार काय, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, यस = ut + हाफ gt². सो यसची व्हॅल्यू पुटअप केली आपण 125, यू किती आहे 0 इनिशियल वेलोसिटी, इंटू टी काढायचं आहे, प्लस हाफ इंटू जीची व्हॅल्यू दिली आपल्याला किती, 10, इथे पुटअप केली आपण, इंटू t² आपल्याला काढायचं आहे. सो 2 10ला डिवाईड केलं तर किती आलं, 5 आलं. सो 125 = हे काय झालं, 5t². हे 0 × 0 होणार आहे, 5t² राहिलं इथं. t² = 5 जे आहे ते t² मल्टिप्लिकेशनमध्ये, ते इकडे इक्वल टू इकडं 125कडे गेलं तर काय होणार, त्याला डिवाइड होणार आहे. सो 125 / 5. सो t² = 5 ज्या वेळेला तुम्ही 125ला डिवाइड कराल त्यावेळेला काय होईल, 5 × 2 = 10, 2 उरले 25 झाले, 5 × 5 = 25. सो किती आलं t² 25. सो 25 हा कशाचा स्क्वेअर आहे, 5चा. सो आपण काय केलं तर स्क्वेअर रूट काढलं 25चं, तर किती आलं, 5 सेकंड. म्हणजे त्या 125 मीटर हाईटवरून 3 किलोच्या आयर्न बॉलला एवढी ग्रॅव्हिटी असताना, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर ग्रॅव्हिटी असताना जमिनीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल, 5 सेकंड. बरोबर. सो आता आपल्याला काढायचं आहे त्याची फायनल वेलोसिटी, की त्याची किती काय वेलोसिटी असेल ज्या वेलोसिटीनं तो ग्राउंडवर पडतोय. आता दुसरा आपण इक्वेशन पाहूया. हे काय आहे, न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आहे. न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय आहे, v = u + gt. बघा, v = u + gt. सो v = u 0 आहे इनिशियल वेलोसिटी, प्लस जीची व्हॅल्यू 10 दिलेली आहे आपल्याला, इंटू टी आत्ता काढला आपण 5. सो किती आलं, 0 प्लस हे काय असणार आहे, 10 × 5 राहणार आहे, 0 काही नाही याचं. सो 10 × 5 काय येईल, 50 मीटर पर सेकंड.
सो व्ही इज इक्वल टू काय आलं 50 मीटर पर सेकंड, म्हणजे एका सेकंदाला 50 मीटर एवढं डिस्टन्स तो काय करेल कव्हर करेल, आणि म्हणजे त्याची व्हेलॉसिटी काय असेल 50 मीटर पर सेकंड. सो हे काढली आपण फायनल व्हेलॉसिटी. आता आपल्याला काढायचे हाईट काढायचे बॉलची हाफ टाईमला. सो हाफ टाईमला जर हाईटची बॉलची हाईट काढायची असेल आपल्याला 125 मीटर हाईटवरून जो ऑब्जेक्ट 3 किलो मास असलेला काय होतो आहे फॉल होतो आहे ग्राउंडवर येतो आहे, तर त्यावेळेला आपल्याला हाफ टाईमला त्याची हाईट काढायची आहे की तो टोटल 5 सेकंद लागते जमिनीवर यायला. तर 5/2 म्हणजेच काय 2.5 सेकंड, म्हणजेच काय हाफ टाईमला आलेल्या टाईमला आपण हाफ केलं 2ने डिवाइड केलं तर किती आलं 2.5 सेकंड. सो 2.5 सेकंडमध्ये त्या बॉलची हाईट किती हाईटवर तो बॉल असेल आपल्याला काढायचं आहे. सो यस इज इक्वल टू UT प्लस हाफ GT स्क्वेअर. इथं आपण वापरलं न्यूटनचं अगेन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. सो यस आपल्याला काढायचं आहे. यूची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 0 आहे इनिशियल व्हेलॉसिटी इंटू टी प्लस हाफ जीची व्हॅल्यू 10 दिलेली आहे इंटू टाईम आपण काय घेणार आता 2.5 घेणार, कारण हाफ घेतला आहे आपण टाईम. सो 2.5चा स्क्वेअर केला 2ने 10ला डिवाइड केलं 5 आलं. सो यस इज इक्वल टू 5 इंटू 2.5चा स्क्वेअर किती येतो 6.25. सो या दोघाचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती येतं यस किती आली हाईट 31.25 मीटर. सो ही जी आलेली हाईट आहे ही फायनल हाईट आलेली आहे नाही. तर ही हाईट ही ॲक्च्युअल हाईट आहे का हाफ टाईमला, तर नाही, कारण आपल्याला माहिती आहे की जो आपला ऑब्जेक्ट आहे आयर्न बॉल आहे तो टोटल किती 125 मीटर हाईटवरून ग्राउंडवर फॉल होतो आहे. सो आपल्याला टोटल हाईटमधून ही जी काही आलेली हाईट आहे ती काय करावं लागेल मायनस करावं लागेल. मग त्यावेळेला आपल्याला काय भेटेल ॲक्च्युअल हाईट भेटेल त्या बॉलची हाफ टाईमला. ओके, सो बघा द हाईट ऑफ द बॉल ॲट हाफ टाईम इज इक्वल टू टोटल हाईट किती आहे 125 मायनस आत्ता आलेली 31.25. सो ह्याच्यातून हे मायनस केल्यानंतर किती येतं 93.75 मीटर. सो ही काय आहे हाफ टाईमला आलेली बॉलची हाईट आहे. ओके, सो आय होप तुम्हाला प्रॉब्लेम समजला असेल. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. आपण पहिल्यांदा मास हाईट आणि जीची व्हॅल्यू आणि इनिशियल व्हेलॉसिटी 0 घेतली, कारण तो वरून खाली पडतो त्यावेळेला सुरुवातीची व्हेलॉसिटी काय असते 0 असते. सो त्यावरून आपण टाईम काढला कसा, तर सेकंड इक्वेशन ऑफ मोशन घेतलं, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप केल्या, एसची व्हॅल्यू पुटअप केली, जीची व्हॅल्यू पुटअप केली, टी स्क्वेअर काढायचं होतं आपल्याला. सो टी स्क्वेअर इज इक्वल टू फॉर्म्युला भेटला आपल्याला, इक्वेशन भेटलं 125/5 हे ना ह्याला डिवाइड केलं 25ला याचा स्क्वेअर रूट काढला 5 सेकंद आपल्याला टाईम भेटला. मग फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन वापरलं, त्याच्यामध्ये जीची व्हॅल्यू ठेवली, आत्ता आलेला टाईम ठेवला आपण 5. सो 50 मीटर पर सेकंद ही त्याची व्हेलॉसिटी आली. आणि मग हाफ टाईमला आपल्याला हाईट काढायची होती. सो आलेल्या टाईमला आपण 2ने डिवाइड केलं हाफ केलं 2.5 सेकंद. सो ही ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केली, जीची व्हॅल्यू 10 2.5 स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर करून घेतला 5 गुणिले 6.25 31.25 ही हाईट आली. परंतु ही ॲक्च्युअल हाईट नव्हती, कारण आपला जो बॉल आहे आयर्न बॉल तो 125 मीटरवरून ग्राउंडवर येतो आहे. सो टोटल हाईटमधून काय केली आलेली हाईट आपण मायनस केली, तर किती आली ॲक्च्युअल हाईट हाफ टाईमला तो बॉल किती हाईटवर असेल 93.75 मीटर. ओके, सो हा झाला फर्स्ट सॉल्ड एक्झाम्पल्स. आता पाहूया सेकंड सॉल्ड एक्झाम्पल्स. बघा, अ टेनिस बॉल इज अ थ्रोन अप. बघा आपण टेनिस बॉल वरी फेकला आहे. आता जसं आपण वरून रिलीज केलं होतं आयर्न बॉल तसा टेनिस बॉल आपण वरी फेकला आहे. आता वरी फेकला आहे म्हणल्यानंतर खाली रिलीज केल्यानंतर काय इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. सो वरी फेकल्याचा अर्थ फॉर द अपवर्ड मोशन, त्या टेनिस बॉलची मोशन काय अपवर्ड आहे. सो त्याच्यासाठी काय असते फायनल व्हेलॉसिटी 0 घेतली आपण. जसं वरून खाली आला असेल ऑब्जेक्ट तर इनिशियल व्हेलॉसिटी 0, पण आपण खालून वरी फेकले ना, सो फायनल व्हेलॉसिटी 0. आणि मग तो किती हाईटवर जाऊन पोहोचतो रिचेस अ हाईट ऑफ 4.05 मीटर. सो त्याची यस म्हणजेच हाईट दिलेली आहे 4.05 मीटर. कमिंग डाऊन, बिफोर कमिंग डाऊन म्हणजे लक्षात घ्या खाली येण्यापूर्वी तो 4.05 मीटरवर पोचतो टेनिस बॉल. खाली येण्यापूर्वी ह्याचा अर्थ काय, साहजिकच एवढ्या हाईटवर तो टेनिस बॉल गेल्यानंतर काय होणार आहे, ग्रॅव्हिटी त्याच्यावर असणार आहे, तो खाली येणारच आहे. सो जाण्यापूर्वी एवढी हाईट तो काय करतो प्राप्त करतो. आणि मग व्हॉट वॉज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी सिम्पली आपल्याला सांगितलेलं आहे, कारण अपवर्ड डायरेक्शनमध्ये ज्यावेळेला आपण एखाद्या टेनिस बॉलला फिकू कुठल्या ऑब्जेक्टला फिकू फायनल व्हेलॉसिटी 0 असते. मग त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे इनिशियल व्हेलॉसिटी काढा, म्हणजे फायनल 0 आहे, एवढ्या हाईटवर तो पोचलेला आहे, यू आपल्याला काढायचं आहे. सो आपल्याला काय म्हणलेलं बघा शेवटी, अज्युम जी इज इक्वल टू 10 मीटर पर
सेकंड स्क्वेअर. तर जीची व्हॅल्यू आपल्याला काय केली आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्या म्हणलेलं आहे. लक्षात घ्या जीची व्हॅल्यू 9.8 आहे, 9.8 आहे. मागच्या एक्झाम्पलमध्ये पण 10 दिली होती आणि इथं पण 10 दिली आहे. सो 9.8 आपण घ्यायची नाही आहे. जे आपल्याला कन्सिडर केली आहे, जी व्हॅल्यू दिली आहे प्रॉब्लेममध्ये तीच वापरायची. सो आता ही जीची व्हॅल्यू आपण काय केली आहे मायनस घेतली. मायनस का घेतलेली आहे लक्षात घ्या, ऑब्जेक्टची जी व्हेलॉसिटीचं डायरेक्शन आहे ती कुठे आहे अपवर्ड आहे आणि ग्रॅव्हिटीचं डायरेक्शन कुठं आहे डाऊनवर्ड आहे. सो ग्रॅव्हिटीच्या डायरेक्शनच्या अपोजिट जर व्हेलॉसिटीचं डायरेक्शन असेल तर जीची व्हॅल्यू आपण काय घेतो मायनस. सो मायनस 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आपण घेतलेलं आहे. ओके. सो त्याचबरोबर आपल्याला काय करायचे, हाऊ मच टोटल टाईम विल इट टेक टू कम डाऊन, म्हणजे वरी जाऊन खाली येण्यासाठी टोटल टाईम किती लागेल, किती वेळ घेईल तो टेनिस बॉल, हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे कम डाऊन, हाऊ मच टोटल टाईम विल इट टेक टू कम डाऊन, म्हणजे तेवढ्या हाईटवर जाऊन खाली येईपर्यंत किती वेळ लागेल. म्हणजे थोडक्यात वरी जायचं पण आपल्याला टाईम काढायचं आणि खाली पण काढायचं आहे. सो टोटल टाईम काढायचं आपल्याला. सो टोटल टाईम आपल्याला काढायचा आहे. सो आपण काय केलं इथं अगेन न्यूटनचं काय आहे थर्ड इक्वेशन ऑफ मोशन घेतलं. आता बघा न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन काय आहे ते बघा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GS. मग आता व्ही जे आहे साहजिकच अपवर्ड डायरेक्शनसाठी टेनिस बॉल वरी गेला आहे, 0 आहे फायनल व्हेलॉसिटी. यू स्क्वेअर आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी काढायची आहे प्लस 2 इंटू जीची व्हॅल्यू आता सांगितलं तुम्हाला की मायनस घ्यावी लागेल. सो -10 घेतलं आपण इंटू यसची व्हॅल्यू जी की हाईट दिलेली आहे आपल्या 4.05. सो नेक्स्ट 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस मायनस मायनस झालं 2 इंटू 10 20 इंटू 4.05. सो या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं किती आलं 81 आलं. सो -81 हे इक्वल टूच्या इकडं ट्रान्सफर केल्यानंतर काय होतं मायनसचं प्लस होतं. प्लस असतं तर मायनस झालं असतं, पण हे मायनस इकडे गेल्यावर काय झालं प्लस झालं. सो यू स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं 81. सो 81चं स्क्वेअर रूट काढलं आपण तर किती आहे 9 मीटर पर सेकंड, म्हणजे एका सेकंदामध्ये तो 9 मीटर तिची काय असेल त्या टेनिस बॉलची इनिशियल व्हेलॉसिटी असेल. ओके. सो आता आपल्याला काढायचं आहे टोटल टाईम काढायचे. सो आता आपण काय करूया फॉर डाऊनवर्ड मोशन, तेवढ्या हाईटवर 4.05 हाईटवर तो बॉल रीच होईल आणि तिथून पुन्हा खाली येईल ना ग्रॅव्हिटीमुळं. सो आता खाली येतो याचा अर्थ त्याची सुरुवातीची व्हेलॉसिटी काय असणार आहे परत इनिशियल व्हेलॉसिटी 0 असेल. ज्यावेळेला डाऊनवर्ड मोशन असतं त्यावेळेला इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते, ज्यावेळेला अपवर्ड मोशन असतं त्यावेळेला काय असते फायनल व्हेलॉसिटी 0. सो इनिशियल व्हेलॉसिटी 0, हाईट किती आहे 4.05 मीटर. जीची व्हॅल्यू आता काय घ्यावी लागेल 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर जी की प्लस असेल, कारण आता ऑब्जेक्ट तुमचा टेनिस बॉल वरून खाली येतो, त्याचं डायरेक्शन व्हेलॉसिटीचं काय खाली आहे आणि ग्रॅव्हिटीचं डायरेक्शनसुद्धा खाली आहे. सो जीची व्हॅल्यू काय घेणार तुम्ही प्लस. सो 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेणार. एस इज इक्वल टू न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आहे UT प्लस हाफ GT स्क्वेअर. सो एसची व्हॅल्यू पुटअप केली 4.05 इज इक्वल टू 0 इंटू टी टाईम काढायचं आहे प्लस हाफ जीची व्हॅल्यू 10 आहे इंटू टी स्क्वेअर काढायचं आहे आपल्याला. सो 4.05 इज इक्वल टू 10ला 2नं डिवाइड केलं किती आलं 5 टी स्क्वेअर. सो टी स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं 5 जे आहे टी स्क्वेअरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये असलं ते 4.05ला इक्वल टूच्या तिकडे गेल्यानंतर काय झालं डिवाइड झालं. सो 5नं ज्यावेळेला तुम्ही 4.05ला डिवाइड कराल त्यावेळेला किती येईल 0.81 हे त्या ठिकाणी काय याचं डिवायडेशन येईल आणि मग 0.81 जसं 81 हा काय आहे 9चा स्क्वेअर आहे किंवा 81चं स्क्वेअर रूट 9 आहे, तसंच 0.81चं स्क्वेअर रूट काय असेल 0.9 सेकंड. सो टाईम किती आलेला आपल्याला 0.9 सेकंड. हा काय कसा टाईम आलेला हा डाऊनवर्ड मोशन, म्हणजे बॉल टेनिस बॉल खाली येताना किती वेळ घेतो खाली येण्यासाठी 0.9 सेकंड. आणि मग पुढे कंडिशन काय सांगितली इट विल टेक द सेम टाईम टू गो अप. आपण काय काढलं आहे कुठला टाईम काढला आहे खाली येताना टेनिस बॉल वरून खाली येताना टाईम किती लागतो आहे 0.9 सेकंड. सो काय सांगितलं आहे खाली येण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ इट विल टेक द सेम टाईम म्हणजे 0.9 सेकंड टू गो अप, वरी जाण्यासाठी सुद्धा तेवढाच टाईम लागेल. म्हणून टोटल टाईम टेकन काय असेल 2 इंटू 0.9 म्हणजेच किती 1.8 सेकंड. सो टोटल टाईम किती आला 1.8 सेकंड, कारण काय खाली येण्यासाठी जेवढा टाईम लागतो तेवढाच टाईम वरी जाण्यासाठी सुद्धा लागतो. सो टोटल टाईम आला 1.8 सेकंड. ओके. सो आय होप तुम्हाला प्रॉब्लेम समजला असेल. ठीक आहे. सो हा प्रॉब्लेम आपण पाहिला. यामध्ये पहिल्यांदा अपवर्ड कंडिशन घेतली ज्यामध्ये फायनल व्हेलॉसिटी 0 होती,
हाईट दिली होती, जीची व्हॅल्यू आपण मायनस घेतली, कारण वेलॉसिटीचं डायरेक्शन ग्रॅव्हिटीच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये, त्यामुळे जीची व्हॅल्यू मायनस घेतली. सो इनिशियल वेलॉसिटी कशी काढली आपण, व्हॅल्यूज पुटअप केल्या आणि मग काय झालं,